सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे। सांगलीच्या जागेवर काय तोडगा काढायचा ते ठरलंय असं राऊत म्हणतात। उद्यापासून 3 ते 4 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आपण असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच सांगली चंद्रहार पाटीलच लढणार तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढणार असं राऊत स्पष्ट करतायत। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन। त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही। अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली। उमेदवार मागे घेणार नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही। किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय। उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलंय आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण बांधून बसणार। तुम्ही जे म्हणताय तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का, त्यात फारसं तथ्य नाही। भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।